नमस्कार. हरिओम. चातुर्मासातील कहाण्या या उपक्रमाअंतर्गत आज आपण ऐकूयात दिव्याच्या औसेची कहाणी. दीपकांनो, ऐका तुमची कहाणी. आटपाट नगरात एक राजा होता. त्याच्या सुनेनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ मात्र उंदरावरती घेतला. आपल्यावरचा प्रमाद टळला. उंदरांनी ठरवलं की आपल्यावर उगीचच आळ आला आहे, आपण सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू आणि दिरानं निंदा केली, तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासून तेलवात करून स्वतः ते लावावे आणि खडीसाखरेच्या खड्यांनी त्यांच्या ज्योती साराव्यात. दिव्याच्या औसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा. पण ही घरातून निघून गेल्यामुळे हे सारं बंद पडलं. पुढं ह्या औसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामच उतरला. तेव्हा त्याला एक चमत्कार दिसला. आपल्या सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी कोणाच्या घरी जेवायस काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी करत आहेत. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, काय सांगू बाबांनो, यंदा मजसारखा हतभागी मीच. दरवर्षी सर्व दिव्यात मी मुख्य असायचो. माझा थाटमाट जास्त व्हायचा. पण मला यंदा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. तेव्हा त्या सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो त्यास सांगू लागला, खरं तर मी ह्या गावच्या राजाचा घरचा दिवा. त्या राजाची एक सून होती. एके दिवशी तिनं घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडं उंदरांनी हिचा सूड घ्यावा म्हणून रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. म्हणून मग दुसरे दिवशी हिची फजिती झाली आणि सासू सासऱ्यांनी तिची निंदा केली, तिला घरातून हाकलून दिली. म्हणून आज मला हे दिवस आलेत. ती दरवर्षास माझी मनोभावे पूजा करायची. जिथं असेल तिथं ती खुशाल असो असं म्हणून दिव्यानं तिला तरीही आशीर्वादच दिला. हा सारा प्रसंग राजानं ऐकला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी झाली. तेव्हा कुणीही पाहिलं नाही असं समजलं. मग तिला मेणा पाठवून आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्यारी दिली आणि मग ती सुखाने राज्य करू लागली. तिला जसा दीप पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्रीराम.